म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। या योजनेची अंदाजिक लाभार्थी संख्या ही 2,45,00,000 पोहोचली आहे। अर्जदारांमध्ये 30 ते 40 वयोगटातील महिलांचे अर्ज सर्वाधिक असून त्यांची संख्या ही 9,82,119 वर गेल्याचं कळतंय। तर 21 ते 30 वयोगटातील मुलींचे सुद्धा 7,11,111 अर्ज दाखल झाले आहेत। त्यातील विवाहित महिलांकडून 25,86,805 अर्ज शासनाकडे दाखल झाले। तर याबाबत आपण अपडेट जाणून घेतोय आमचे प्रतिनिधी उदय यांच्याकडून। उदय, महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेला सर्वदूर प्रतिसाद मिळतोय, उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय असं दिसतंय, काय अपडेट? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला राज्यभरातून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतो आहे। तर राज्यभरातील एकूणच या योजनेसाठी ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यांची जर एकूण आकडेवारी पाहिली तर एकंदरीत राज्यभरातील सर्व महिलांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद जो आहे तो या योजनेला दिल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे। या योजनेमध्ये एकूण जी अंदाजित लाभार्थी संख्या जी आहे ती 2,45,00,000 पर्यंत पोहोचलेली आहे आणि ही संख्या अजून वाढणार असून 3 कोटीची संख्या जी आहे ती देखील क्रॉस करायला देखील सांगण्यात येत आहे। या अर्जदारांमध्ये 40 वयोगटातील आणि त्याचबरोबर 21 ते 30 वयोगटातील या वयोगटातील सर्वाधिक महिलांची मुलींचं संख्या असल्याचं सांगण्यात येत आहे। सर्वाधिक जर जिल्हा जर पाहिलं तर पुणे जिल्ह्यातून सर्वाधिक अर्ज जे आहेत ते दाखल झालेले आहेत। त्यापाठोपाठ कोल्हापूर आणि सोलापूर जिल्हा आहे, तर सर्वात कमी अर्ज जे आहेत ते वाशिम जिल्ह्यातून आलेले आहेत अशी माहिती मिळते। त्याचबरोबर विवाहित महिला आणि अविवाहित महिलांकडून देखील मोठ्या प्रमाणात अर्ज जे आहेत ते इथे दाखल झाल्याचं सांगण्यात येत आहे। त्यामुळे एकूणच या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय असं एकूण दिसून येत आहे। जी, नक्कीच अपडेट घेत राहू उद्या। तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।